आपण धाराशिव शहर पोलीस स्टेशन समोर काल धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये दिनांक 26 मार्च 2026 रोजी रामनवमीनिमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये ज्या डीजेमुळे किंवा शहरात लावलेल्या डीजेमुळे माणसाच्या हृदयाचे ठोके कमी जास्त प्रमाणात वाढणे व वेळप्रसंगी हृदयही बंद पाडणाऱ्या अशा डीजे शहरात लावल्या जातात. या डीजे काल झालेल्या मिरवणुकीनंतर शहर पोलीस ठाणे यांनी जप्त केलेले आहेत. या डीजे आपण पाहत आहोत. मन असेल तर प्रेम करा, शिफ्टिंग असेल तर फोन करा. दिलवाले असे हे डीजे आहेत. बाकी कंटेनर जय भवानी टेलर सर्व्हिस बार्शी येथून आलेला आहे. हा पूर्ण सामानासह जप्त झालेला आहे. यानंतर दुसरा डीजे श्रीराम या डीजेवर या डॉल्बी आपण पाहत आहोत. हे धाराशिव पोलीस स्टेशन. हे 2 डीजे सध्या शहर पोलीस ठाण्याच्या रस्त्यावर लावलेले आहेत आणि या ठिकाणी हे 2 डीजे असून यानंतर आणखीन आपण पोलीस ठाण्याच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन पाहूयात किती डीजे जप्त केलेले आहेत ते. हा आहे शहर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील भाग. या ठिकाणी हा डीजे जप्त केलेला आहे. तिसरा फ्रेंड्स जनरेटर. संपूर्ण सामानासह या ठिकाणी मध्ये लावलेला आहे आणि यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रॅक्टर हा आदर्श बॉस नावाचा डीजे या गाडीमध्ये आहे. विशेष म्हणजे हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी रहे यांच्या उरुसानिमित्त शहरामध्ये गेल्या 2 ते महिन्याखाली डीजे लावलेले होते. या ठिकाणी संपूर्णपणे डीजे शहर पोलीस ठाणे येथे 6 डीजे जप्त केले होते आणि आनंदनगर पोलीस ठाणेमध्ये 6 डीजे जप्त केले होते. यानंतर कोर्टाने या डीजेवाल्यांना जवळजवळ 40,74,000 असा दंड बसवून हे डीजे या ठिकाणाहून सोडण्यात आलेले आहेत. या डीजेला काही अटीही टाकण्यात आलेल्या आहेत. आज रामनवमी निमित्त हे डीजे शहरामध्ये पोलीस ठाणे येथे लावलेले आहेत. यावरही उरसाप्रमाणेच कारवाई होईल का हेही आपण थोड्याच दिवसात पाहणार आहोत. आणि आम्हाला आशा आहे की या डीजेवर देखील उरसात लावलेल्या डीजेप्रमाणेच
कारवाई केली जाईल ही अपेक्षा. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सदर पोलीस स्टेशनमध्ये हे DJ वरील चालक व ऑपरेटर या ठिकाणी बसून आहेत. आता किती दिवस बसतात हे सांगणेही कठीण आहे, कारण हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी रहे यांच्या उर्सामधील DJ हे महिनाभर या ठिकाणीच धूळ खात होते. हे विशेष आहे.